मित्रांनो, आज तर काय झालं, आज तर बायकोनं जेवायला दिलं नाही. काय झालं सांगतो तुम्हाला. घरी गेलो तर पाहिलं बायको फोन खेळत होती. अरे म्हणलं मला जेवायला वाढलंय, भूक लागली. बायको म्हणे आज जेवायला नाही आहे, आज आपल्या कॉलनीमध्ये सप्त्याचा भांडारा आहे, तिथंच जा जेवायला. म्हणलं ठीक आहे बाबा. गेलो भांडाऱ्याच्या ठिकाणी, पहिले दर्शन करून घेतलं. म्हणलं दर्शन केल्याशिवाय जेवण करीत नसतेत, नाही तर देव हानीन आपल्याला धरून. म्हणलं ठीक आहे, चला चला. मंदिरात गेलो, पाहिलं तर मंडप टाकेल होता एकदम टकाटक. पब्लिक तर इतकी जे हनुमान विश्वस्त मंडळाकडून सगळ्यांना भंडाऱ्याचं आमंत्रण. ठीक आहे, मग घुसलो गर्दीमध्ये. गर्दी पाहिली तर अरे बापरे, मग आपण काय, मग आपण बी काही कमी आहे का? तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे. घुसलो मग किचनमध्ये. पाहिलं तर भंडाऱ्याचा कार्यक्रमाचं भंडाऱ्याची तयारी चालू होती. कोणी पुऱ्या काढतं तर कोणी बुंदी काढतं. हे आले भाजी घेऊन. वा वा, काय तरी बा, भाजीला एक नंबर भाजी झाली. म्हणलं आता ताव मारल्याशिवाय घरी जायचंच नाही. पाहिलं तर ओ मामा, अहो पुऱ्या नीट काढा. पुऱ्या टाकता मोबाईल टाकता आणि त्याला मध्ये नाही तर बसलो भाऊ पंक्तीला. पुरी भाजी भात एक नंबर टकाटक कार्यक्रम.